नमस्कार, मी जीवन भालेराव, वय 42, राहणार राहुरी, जिल्हा अहमदनगर. मला 2009 जानेवारीमध्ये हायपरथायरॉइडिझम आजार मला होता. सगळ्यात पहिल्यांदा मी विखे पाटील फाउंडेशनचं मेडिकल कॉलेज जे आहे अहमदनगर तिथं जाऊन मी तिथल्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिनच्या हेडकडून उपचार घेतला 6 महिने. तो आजार काबू करता आला नाही, म्हणून त्यांनी मला सल्ला दिला की तुम्ही एखाद्या एंडोक्रिनॉलॉजिस्टला भेटलं पाहिजे. नगर जिल्ह्यात तेव्हा कोणीच एंडोक्रिनॉलॉजिस्ट नव्हता, म्हणून मी मुंबईला गेलो आणि KM हॉस्पिटलमध्ये माझी ट्रीटमेंट सुरू केली. साधारण 2 वर्ष मी KMमधल्या एका एंडोक्रिनॉलॉजिस्टकडे ट्रीटमेंट घेतली आणि थायरॉईडचं प्रमाण माझं कमी होत नॉर्मल झालं. आणि गोळी जी चालू होती मला ती अगोदर 6 टॅबलेट्स पर डे अशा प्रमाणात चालू होती. नंतर ती सुद्धा कमी होत 2 गोळ्यांवरती आली. पण त्या डॉक्टरने मला सांगितलं की तुम्हाला कायमस्वरूपी ही गोळी खात राहावी लागेल. गोळ्या बंद केल्या की हा त्रास पुन्हा एकदा उद्भवू शकतो. मुंबईमध्ये मी त्यावेळी असताना काही कामाच्या प्रसंगानं माझे जे मित्र आहेत डॉक्टर विजय कुमार माने यांची भेट झाली आणि भेटीमध्ये सहजच चर्चा झाली आणि ते मला म्हटले की तुमची गोळी आपण बंद करू शकतो, आपल्या औषधाने थायरॉईड बरा होऊ शकतो. म्हणून 2012च्या उत्तरार्धामध्ये मी त्यांची ट्रीटमेंट सुरू केली. मुंबईतल्या मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिकमध्ये जाऊन मी त्यांची भेट घेतली आणि त्यांनी मला ट्रीटमेंट दिली. आणि साधारण 4 ते 5 महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट बंद केली आणि दर 3 महिन्याला टेस्ट करत राहिलो आणि प्रत्येक वेळी माझे रिपोर्ट्स नॉर्मल येत गेले. प्रत्येक वेळेचा T3, T4, TSHचा रिपोर्ट माझा नॉर्मल आलेला आहे. त्यानंतरही खूप वर्ष मी माझ्या स्वतःच्या समाधानासाठी टेस्ट करत होतो, पण रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. मला कोणताही त्रास नाही. तेव्हा मला खूप थकवा येणं, भूक लागणं, अशक्तपणा जाणवणं अशा प्रकारचे सगळे त्रास होत होते. आता मला कोणताच त्रास होत नाही. गेल्या 10 वर्षापासून कोणतीही गोळी मला नाही. फ्रेश आहे आणि अत्यंत फिट आणि फाईन आहे.